विनंती करू इच्छिते की आमच्या या सगळ्याच नगरसेवकांच्या आज शारदा देशमुख साहेबांचं खूप चांगलं काम आहे आणि म्हणून एक नाही दोन वेळा अशा पद्धतीनं तीन-तीनदा नगरसेवक म्हणून ते निवडून येतात, 4 वेळा निवडून येतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना भावी आमदार किंवा भावी खासदारी म्हणू अशा पद्धतीचं काम असणाऱ्या शारदा देशमुख साहेबांच्या प्रभागामध्ये काम होत आहे आणि कोल्हापूरच्या या चळवळीमध्ये आमच्या सगळ्यांच्या मग त्या स्वराज्यासाठीच्या वेगळ्या असतील चळवळी पण आत्ताच्या मग कोल्हापूर शहराची स्वच्छता असू दे, हद्दवाढ असू दे, पाणी प्रश्न असू दे, घरफाड असू दे, या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या या माझं शहर माझी जबाबदारी हे आम्ही संकल्पना घेऊन कोल्हापूरमध्ये येत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करते आणि शेवटी एवढंच सांगते. खरं तर मला माहीत नव्हतं बोलायचं, नाही तर मी शारदा देशमुख साहेबांची माहिती सगळी काढून तुमच्यासमोर परत मांडली असती. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. असे राणीची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. खरं तर मी रिपीट एवढ्यासाठीच केले की माझ्या समोरचे आव्हानही तुमच्या समोरची सुद्धा आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये कार्य करूया. आणि म्हणून सगळ्यात शेवटी एवढंच सांगते, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. जग सारं जिंकायचं आहे, छत्रपती शिवरायांच्या विचाराने जिंकल्याशिवाय थांबू नका. जय शिवराय.